नमस्कार मित्रांनो, आपला स्वागत आहे इतिहास क्रांतीवीरांच्या या सिरीजमध्ये। आपण पाहतोय सुमारे 100 वर्षांपूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध तसेच गावगुडांच्या अन्यायाविरुद्ध शूरपणे लढलेल्या परंतु इतिहासाने दखल न घेतलेल्या क्षत्रिय बेगा रामोशी समाजातील 2 वीरांची सत्य कहाणी भाग 19 पाहिलेत। आज पाहणार आहोत भाग 20। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 20 ला सुरुवात करूया। लागलीच बाजाने घोड्याच्या तोंडाजवळच्या पट्टा हातात धरून घोड्याचे तोंड वर उचलले। कोतवाल अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरला व भ्याने मोठ्याने ओरडण्याऐवजी ते तोंडाने नुसता हुंकार देत राहिला। बाजाने आपल्या जवळची धारदार सुरी उजव्या हातात धरली। लागलीच त्याने घोंगड्यात दाबून धरलेल्या कोतवालाला हिसका देऊन खाली लोळविले व त्याच्या मुंडक्यावर पाय देऊन त्याने उजव्या हातातील त्या सुरीने घोड्याच्या उजवा कान डाव्या हाताने धरून खसदिशी कापून टाकला। त्याबरोबर रक्ताची चिप्पडी उडतच अर्धा कान बाजाच्या हातात आला। त्याचवेळी घोडा जोरजोरात खिंकाळला व 2 पावले माग सरून तोंड फिरवून मामलेदाराच्या तंबूच्या दिशेने मान झाडत पळाला व तंबूला जवळ जाऊन धडकला। इकडे बाजाने कोतवालाच्या तोंडावरून घोंगडी काढून आपल्या तोंडावर पांघरली। ओढ्याच्या पलीकडच्या वावरातील बांधाने खिंडीच्या दिशेने जोरात पळत सुटली। घोडे तंबूला धडकल्याबरोबर तंबूचा खांब घसरून जमिनीवर पडला व सगळा तंबू कोसळला। दोन्ही कोतवालांनी कसेतरी उठून घोड्याच्या लगाम हातात धरला, पण घोडे किंकाळत व दोन्ही पायावर उभे राहून मान जोरात झाडू लागले। मामलेदार तंबू अंगावर पडल्याबरोबर घाबरून धडपडतात कसा तरी तंबू बाहेर आला व त्याने समोर 2 पायावर उभे राहून मान झाडत असलेला घोडा पाहिला व कोतवालाची घोड्याने चालवलेली फरफट त्याला दिसली। मामलेदाराने आपल्या खिशातून पितळी शिट्टी काढून जोराने वाजवीत मारुतीच्या देवळात झोपलेल्या रामोशांना आवाज दिला। त्याबरोबर देवळात झोपलेली सर्व मंडळी मामलेदाराच्या तंबूकडे पळत आली। त्यांनी लगेच कोतवालांना घोडा आवरायला मदत केली व 4-5 जणांनी त्या घोड्याला ओढीत आंब्याच्या बुडक्याला लगाम गुंडाळून थोपविले। घोड्याचे खिंकाळणे व मान हलविणे चालूच होते। मामलेदाराने घोड्याच्या कानाकडे पाहिले व त्याला कापलेल्या कानावरून ओघळणारे मानेवरील रक्त दिसले। नेमके काय झाले आहे याचा अंदाज मामलेदाराला येत नव्हता। काळोखात घाबरलेल्या कोतवालांना त्याने जवळ बोलावून घेतले। कोतवालाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता। निम्म्या रात्रीच्या या काळव्यात आजूबाजूच्या निम्म्या गावातील माणसा मामलेदाराच्या पडलेल्या राहुटीभोवती गोळा झाली। सखाराम पाटलाला कोणीतरी उठवून आणले। तो पण बावरूनचा मामलेदाराच्या घोड्याकडे बघत उभा राहिला। आता रात्रीच्या 3 वाजून गेलेल्या होत्या। मामलेदारांनी रामोशांना कोसळलेला तंबू उभा करण्यास बजावले। त्यांनी लागलीच पुढे होऊन तंबूच्या पडलेल्या काठ्या उभ्या केल्या। मामलेदार व सखाराम पाटील, त्याच्या मागावून आलेला मारुती पाटील व कुलकर्णी इत्यादी मंडळ एवाना मारुतीच्या देवळासमोर जमली। मामलेदारनी देवळात खुर्चीत बसून घोड्याच्या तैनातीला असलेल्या दोन्ही कोतवालाकडून झालेला प्रकार नीट समजावून घेतला व घोड्याच्या कान कापण्याचे कारस्थान कोणी केले असावे याचा खल करू लागले। दिवसभरच्या घटना लक्षात घेता त्यांना खिंडीतल्या श्रीपती रामोशाला दिलेल्या शिक्षेची खास करून आठवण झाली व हे काम खिंडीतल्या रामोशांनी केले असावे याची त्यांनी खातरजमा झाली। मामलेदारनी जादा शोभा होऊ नये म्हणून दोन्ही रामोशांना कुणाला तरी बैलगाडी जुंपून आणण्यास सांगितली व त्यांनी सर्वांना सूचना देऊन दिवस उगवायच्या आतच आपल्या कागदपत्राची गाठोडी गाडीत टाकून 2 रामोशांना बरोबर घेऊन अंधारात म्हसवडच्या दिशेने आगेकूच केली। गाडीमागे दोन्ही रामोशांना कान कापलेले घोडे मागोमाग चालवत आणण्यास सांगितले। कापलेले घोडे आता वापरण्यास निकामी झाले होते। त्यांनी म्हसवडात आल्या ठाणे अंमलदाराचे ऑफिस गाठले व त्याला उठून झाला प्रकार सांगून खिंडीच्या रामोशांना पकडून आणण्याचा हुकूम दिला। लगेचच घोड्याच्या कानाला औषधोपचार करण्यासाठी सरकारी पागेत पाठविले। इकडे बाजा व बेजा दोघेही घोड्याचा कान हातात घेऊन धपाटाकीत खिंडीतल्या आपल्या झोपडीतल्या दारात आले। त्यांनी श्रीपतीला हाक मारून उठविले व लागलीच दाजीला पण उठवून जागे करून झालेला प्रकार सांगितला। श्रीपतीने दचकूनच जरा दोघांना फैलावर घेतले। श्रीपती आताच धास्तावला होता। पोळांनी काहीतरी नक्कीच बिलामत करून ठेवली आहे
हे श्रीपतीच्या ध्यानात आले. त्याची बैचेनी वाढत चालली होती, परंतु यातून काहीतरी मार्ग काढणे गरजेचे होते. त्याभोवती बाकीचे रामोशी गोळा झाले होते. त्यांनीही हा प्रकार ऐकून आपसात चर्चा केली व बाजा बैजाला रातोरात कलेढोणला खाशाबा वस्तादाच्या तालमीत जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे लागलीच बाजा बैजाने तांबड फुंत्र्याच्या आत खिंड ओलाळून कलेढोणाचा रस्ता धरला. दिवस उगवण्याच्या सुमाराला ते खाशाबा वस्तादाकडे येऊन थांबले. त्यांनी आल्या आल्या घडलेला प्रकार खाशाबाच्या कानी घातला. आता त्यांची ही अवस्था खाशाबाने ध्यानात घेऊन त्या दोघांना थोडा धीर देऊन आपल्या रानातल्या वस्तीवर नेले व मक्याच्या रानातल्या खोपटात थांबण्यास सांगितले. इकडे कुकुडवाडात दिवस उगवायला सगळा गाव चावडीपुढे गोळा झाला. सखाराम पाटील पुरता हादरला होता व कुलकर्णी भीतीने थरथरत होता. हा प्रकार कशापायी झाला असावा याचा अंदाज प्रत्येक जण बांधत होता, पण वयस्कर श्रीपती असे काही करील यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आता पुढे काय घडणार याचाच प्रत्येक जण मनात विचार करीत होते. दिवस उगवून तासराभर वर आला तेवढ्यात मसवडहून ठाणे अंमलदार 2 शिपायांना बरोबर घेऊन कुकुडवाडाच्या चावडीसमोर येऊन दाखल झाला. आल्या आल्या त्याने रामोशांना शिव्या घालण्यास सुरुवात केली व केलेल्या प्रकाराबद्दल त्याने पुरेपूर चौकशी चालू केली. सखाराम पाटील अद्यापही सावरला नव्हता, तरी त्याने प्रसंग ओळखून रात्रीच्या झाल्या प्रकाराचे साक्षीदार गावकरी समक्ष बोलावून आणून ठाणे अंमलदारापुढे उभे केले. त्यांची जबानी लिहून घेण्यास स्वतः ठाणे अंमलदाराला सुचवलेवरून शिपायाकरवी ठाणे अंमलदाराने लागलीच सर्व संबंधित इसमांचे जबाब नोंदवून घेतले. दुपारी 12 पर्यंत चौकशीचे काम चालले होते व झालेल्या घटनेचा उलगडा जागेवर जाऊन पाहणी करण्याचे काम चालू झाले होते. पाटलाने विचार करून आपल्या घरून ठाणे अंमलदारासाठी सकाळी सकाळी गरा करून आणला व ठाणे अंमलदारापुढे ठेवला, परंतु ठाणे अंमलदार खाण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तोंडातोंडानेच शिव्याची लाखोली वाहत होता. दुपारी 1 वाजता मामलेदार तंबूतील खुर्चीवर स्थिरावला. पोटात कालावयागत झाल्याने पाटलास त्याने जेवण वाढून आणण्यास सांगितले. पाटलांनी घरूनच कवटाचे कलवण व बाजरीची भाकरी ठाणे अंमलदाराच्या ठेवल्या. ठाणे अंमलदाराने 4 घास खाऊन तो पाणी प्यायला व त्याने खिंडीतल्या संशयित रामोशांची यादी तयार केली व आदल्या दिवशी वसुलीकामी घडलेला प्रकारही सखाराम पाटलाने भीत ठाणे अंमलदाराला सांगितलाही होता. हे ध्यानात घेता ठाणे अंमलदाराने अंदाज घेऊन खिंडीतल्या रामोशाला बोलावणे केले. पार इकडे श्रीपती व दाजी तसेच खिंडीतली इतर रामोशी घडल्या प्रकाराने भांबावली होती. त्यांनी खिंड सोडली. आपापल्या सोयीने पसार झाले. घरात फक्त पोरं व बायका तेवढ्या राहिलेल्या होत्या. सखाराम पाटील 4 कोतवाल व तरालाला बरोबर घेऊनच स्वतः 2 पोलीस शिपायाबरोबरही खिंडीत येऊन दाखल झाला. त्याने श्रीपतीची व इतर रामोशांची खिंडीत हजर असलेल्या बायकांच्याकडे चौकशी केली, पण बायका पोरांशिवाय कोणीही खिंडीत गडी माणूस नसल्याचे आढळून आले. त्याने खिंडीच्या आजूबाजूला कोणता रामोशी आहे का याचाही तपास केला, परंतु काही थांगपता लागेना. तो सखाराम पाटील खिंडीत हजर असतानाच ठाणे अंमलदार स्वतः घोड्यावरून खिंडीत आला व त्याने रामोशांच्या बायकांना दमदाटी देण्यास सुरुवात केली व सगळे रामोशी कुठे गेल्या ती याबाबत खडसावूनची विचारणा केली, पण कोणीही बाई माणसाने त्यांच्या ठाव ठिकाणा सांगितला नाही. बायका पोरण भेदरलेलीच होती. ठाणे अंमलदाराचे तोंड्यास शिव्या देणे चालूच होते. पाटलाकडे पाहून ठाणे अंमलदार गरजला की खिंडीची सर्व जनावरे ओढत नेऊन कोंडवाड्यात दांबून ठेवा. पाटलाने जरा विचार करून बरोबर आणलेल्या कोतवालांना झोपडीपुढे बांधलेली जनावरं सोडण्यास सांगितले व ती सर्व जनावरे बरोबर हाकत घेऊन कुकुडवाड गावच्या कोंडवाड्यात ठेवण्याची सूचना दिली. त्यानुसार कोतवालांनी ही जबाबदारी पार पाडीत जनावरा दुपारपर्यंत कोंडवाड्यात जमा केली व त्यांच्या मागोमाग सखाराम पाटील व ठाणे अंमलदार मुद्दामहून मुक्कामाला राहिला व आणखी काही धागेदोरे मिळतात का याचा अंदाज बांधू लागला. कोंडवाड्यातील गुरांना चारा न मिळाल्याने ओरडत होती. त्यांना पाणी दाखवले नव्हते. दुसरे दिवशी सकाळी ठाणे अंमलदार लवकरच उठला व तपासाची कागदपत्रे घेऊन 2 शिपायांना मागे ठेवून म्हसवडला निघून आला. कॅम्पात उभे केलेले तंबू व भट्टारखाना अद्याप जसाच्या तसा जागेवर उभा होता. भट्टारखान्याजवळ मामलेदाराचे भिरके तिथेच पडून राहिले होते.
पाटलांनी पुकलेवाडीहून घोडा आणून ते भिरके रामोशाकरवी दहिवडीला कचेरीत पोहोचते केले. तंबू खाली उतरून त्याच्या काठ्या व इतर साहित्य बैलगाडीने पोहोच करण्यास सारा दिवस पाटलाने घालविला. कोंडवाड्यातील जनावरांना दिवसभर चारा पाणी मिळालेच नाही, त्यामुळे ती धडपडत होती व हांबरतही होती. सखाराम पाटील मुद्दाम जनावराकडे दुर्लक्ष करीत होता.